सो हॅलो गाईज, आज माझ्या दीदीचा साखरपुडा आहे आणि मी म्हटलेलं की मला छानपैकी मस्तपैकी मी व्लॉग करणार. पण सकाळी काय झालं, मी उठली, बाहेर सगळे ते शूटिंग आमच्याकडे इथे चालू आहे ना, ते सगळेजण आले तिकडे आणि लिटरली मी एंगेजमेंटला जी सगळी गाडी वगैरे भरायची होती ना, ती सकाळीच भरली आणि त्याच्यात मला एक काहीही व्हिडिओ काढायला भेटला नाही. आणि जो माझा लेहंगा होता त्याच्यावरचा जो ब्लाऊज होता ना, तो मी आता जस्ट नाव मी तो फिट करून आली. म्हणजे मला रडायला येत होतं अक्षरशः, म्हणजे काहीच झालं नाही. तर मला रडायला आलेलं कारण मला काहीच होत नव्हतं. 6 वाजता त्या हॉलवर पोचायचं आहे आणि आता 5:30 वाजत आले. आमची तयारी नाहीये. आणि ही बघा, ही आता डान्स प्रॅक्टिस करते एंगेजमेंटला. वो दिल ने मानी जुती सू. सिरियसली आम्ही आता प्रॅक्टिस करतो. हॅलो हॅलो, ये चुकलं, तिने वेगळं केलं, मी वेगळं केलं. आता तिकडे जाऊन आम्ही हगणार आहोत. माझी मम्मी आता केस स्ट्रेट करते. बाई तोंड कसं पण असते, पण असलं काही लावल्यानंतर जो एक कॉन्फिडन्स येतो ना वेगळा, तो नेक्स्ट लेवलचा असतो. बाय तुम्ही इग्नोर माय बॅकग्राऊंड. म्हणजे आपल्याला माहित आहे तोंड तर गोर होणार नाहीये, बट स्टील एक सॅटिस्फॅक्शन आपल्यासाठी. तुझं ती पाणी घाणेरडी आहे. आणि माझे बाबा अर्धे तास आधी डिसाईड करतात की कोणते कपडे घालू. म्हणजे सॅल्यूट आहे आमच्या फॅमिलीला. आई विचारा तुमच्या आई. म्हणजे मी कोणतेही डिसिजन घेतले ना, नंतर त्या डिसिजनवर रिग्रेटच करत असते. म्हणजे मला काय गत सुचली मला माहीत नाही. माझे केस एवढे कर्ल होते, केवढे छान होते, स्टील मी ते स्ट्रेट केले. म्हणजे मला खालून कर्ल हवे होते, वरनं स्ट्रेट हवे होते, पण हिने सगळेच स्ट्रेट करून टाकले. आणि आता मला नाही माहीत माझ्या केसांचं काय होणार आहे ते. आणि मला रडायला पण येत होतं तिकडे बसून माझे सगळे इमोशन्स बाहेर आलेले. जस्ट लुक ॲट माय फेस. आय मीन मी तिकडे बोलू शकली असती की असं नको करू, असं करा, पण स्टील मी तोंड बंद करून का बसते मला नाही माहीत. आय मीन आय डोंट नो. गो विथ द फ्लो, गो विथ द फ्लो. आणि नंतर माती होणार आहे ह्या डिसिजनने. मी तिकडे गप्पच बसली. होऊ दे काय व्हायचं आहे ते, शेवटी घाडच करणार आहे मी. सो मी चिल मारत होते तिथे बसून, पण माझ्या मनात अंतर्मन सांगत होते की बोल, पण मी गप्पच होते. अँड फायनली ते फक्त असं वरती सोड आहे. बरं दिसतले. नाही बरं दिसतं. मग ते पुढे टाकलं नाही. बाय द वे, हा एंगेजमेंटवरून आल्यानंतरचा व्हिडिओ आहे. मी आणि माझा भाऊ मस्तपैकी असं छान रेकॉर्डिंग करत होतो. म्हणजे मी रेकॉर्ड करत होतो, तो माझ्या बाजूला होता. पण मी रेकॉर्ड करते आणि ती रेकॉर्डिंग घाण नाही झाली असं होऊच शकत नाही. अरे यार बाजूला हो ना, का मध्ये येतोयस, नंतर येणार. पण नाही, ह्याला आताच यायचं होतं. आणि नंतर जेव्हा रेकॉर्डिंग करणार तेव्हा सगळी लोक असणार तिकडे. सो ही माझी दीदी जिची एंगेजमेंट आहे आणि ती सेकंड साडी घालत होती, आय मीन नेचत होती. आणि ही सगळी लोक इकडे बसली, चिल मारतायत. आणि फायनली एंगेजमेंट स्टार्ट झाली. आणि तो फुलांचा हार माझ्या दीदीच्या इयरिंग्समध्ये अडकला. सो ते सगळीजण हेल्प करत आहेत तिला काढायला. आणि सगळे खुश आहेत मस्तपैकी. वाव, दे लुक क्यूट. तो फोटोग्राफरला इग्नोर करून माझी दीदी माझ्या कॅमेऱ्यामध्ये बघून हसताना ये. अँड फायनली जीजूने प्रिन्सेस ट्रीटमेंट दिली माझ्या दीदीला. सो नंतर त्याने डान्स केले, ज्याची प्रॅक्टिस त्याने एकत्र केलीच नव्हती. डायरेक्ट ऑन द स्टेज परफॉर्मन्स दिला आणि मस्त झाला तो. आता असं जिजूंनी माझ्या उचलल्याच आहे दीदीला, तर नखरे तर सगळे उठवायलाच हवेत ना माझ्या दीदीचे, राईट. सो आमचा पचका झालेला आहे. म्हणजे आम्ही डान्ससाठी एवढी प्रॅक्टिस केलेली, एवढं हे केलं, पण आमची इकडे येऊन फाटली. म्हणजे नाही, इथे म्युझिक सिस्टीम नीट आहे ना. काय लिटरली लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये आल्यासारखं वाटत होतं. आय मीन तिकडची म्युझिक सिस्टीम पण नीट नव्हती, काहीच नीट नव्हतं. म्हणजे कंटाळा आला मला. इव. सो ही माझी मावशी आणि ही जिजूंची मम्मी. अँड फायनली आम्ही जेवलो आणि घरी जाऊन झोपलो. भाई वाजलेत किती, आपण करतो काय. म्हणजे आमच्या फॅमिलीला माझ्याकडून सॅल्यूटच आहे. म्हणजे आम्ही सगळीकडे लेटच पोचतो. तो ड्रेस आहे तो लूज झाला, तो आम्ही घट्ट करत होतो, दॅट्स इट. आणि नंतर फायनली आम्ही तयारी करून पोचलो तिथे. सो तिकडे गेल्यानंतर तिला हळद वगैरे लावली, पण त्याची व्हिडिओ मी लँडस्केपमध्ये काढली नाही. सो मी इकडे टाकली नाही, फक्त डान्स करतानाचीच व्हिडिओ इकडे काढली. पण मी डान्स करताना त्यांच्यामध्ये गेली नाही, बिकॉज मला डान्स करताना एवढी एन्झायटी येते एवढ्या भीडमध्ये की काय सांगू. पण थोडा वेळ मी डान्स करायला गेलेली, पण माझी व्हिडिओ कोणी काढलीच नाही. आणि नंतर फायनली आम्ही जेवायला बसलो. पण नशीब फुटकं आहे माझं, सगळीजणं जेवतात पण मला जेवण कोणी वाढलंच नाही आहे. हां, त्यांना मी घरी आलो आणि लग्नाच्या तयारीला लागलो.
सो अब वो फाइनली दिन आ गया जिस दिन मेरी दीदी की शादी है. सो जस्ट लुक एट हर. शी लुक सो क्यूट. वाव. लग्नात एवढी गडबड झाली ना की मला जास्त काही रेकॉर्ड करता आलं नाही. थोडेफारच व्हिडिओ आहेत माझ्याकडे, कारण इकडे जावा तिकडे जावा, इकडची कामं होती तिकडची कामं होती. सो तीच करण्यात माझा वेळ गेलेला. आणि हे माझे बाबा. मी तिकडे एवढी मॅड झालेली की मी त्यांचं लग्न होत होतं तेव्हा पण मी व्हिडिओ काढली नाही. आणि नंतर हे फायनली सगळं लग्न वगैरे आटपल्यानंतर आम्ही तिकडे बसलो. त्याची व्हिडिओ आहे. मी हा माझा भाऊ, तिकडे सगळे पिंकी पिंकी झालेलं आहे सगळं. वाव. आणि मी साडी घातलेली त्याची पण मला काही नीट रेकॉर्ड करता आलं नाही. म्हणजे माझा अवतार बघा आता कसं झाला. सो अजून माझ्याकडे आता काही क्लिप्स नाही आहेत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. मी जाते आता. बाय बाय. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब.